या राजकीय बातम्यानंतर आता पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह केस मधली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट येताना दिसतोय। विशाल अग्रवाल यांना दोन मध्यस्थींच्या मदतीने डॉक्टर तावरेशी संपर्क साधल्याची माहिती समोर येते। तर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना दोन मध्यस्थींच्या हातून डॉक्टर हळनोर याला 3 लाख रुपये दिल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे ते दोन मध्यस्थी नेमके कोण असा सवाल आता उपस्थित झाला। तर ज्या दिवशी ब्लड सॅम्पल मध्ये फेरफार करण्यात आला होता त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी जप्त केले आणि या सीसीटीव्हीच्या आधारे त्या दोन मध्यस्थींचा आता शोध घेतला जाणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट येताना दिसतोय? नक्कीच पुणे पोलिसांना ज्या दोघांवरती संशय होता त्या दोघांचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। विधी संघर्षित बालकाला ते ससून रुग्णालयामध्ये घेऊन आलेले होते। त्यावेळेस त्यांनी सॅम्पल बदललं असंही बोललं जातं आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता। नेमकं ही दोन व्यक्ती जे आहेत हे कोण आहेत? कारण की सीसीटीव्ही मध्ये जर पुणे पोलीस शिवानी अग्रवाल पर्यंत पोहोचू शकते तर या दोन लोकांपर्यंत अजून का पोहोचली नाही? या दोन लोकांनी कुणाच्या माध्यमातून हे पैसे आणलेले होते? हळनोर आणि त्याचबरोबर अजय तावरेंना हे पैसे दिले गेलेत का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हे दोन लोक अजूनही पुणे पोलिसांना का मिळाले नाही असा संशय जो आहे तो आता व्यक्त केला जातोय। असंही बोललं जातंय की या दोन व्यक्ती ज्या आहेत त्या एका बड्या हस्तीच्या जवळच्या व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केली जात नाहीये। त्यामुळे पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात जरी घेतला असलं आणि हा सर्व प्रकार समोर आला असला तरी या दोन व्यक्ती अजून मोकाट का आहेत? ह्या दोन व्यक्ती जर समोर आल्या तर अजूनही मोठी धागेदोरे जे आहेत ते पुणे पोलिसांना लागतील आणि या अपघाताचा पूर्ण उलगडा होईल असं बोललं जाते। त्यामुळे सागर, तर हे दोन लोक आता कधी नेमके पोलिसांना सापडतात तेच पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।